नवरा तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं. बायको काही नको, फक्त ढेरी कमी करा, नुसती मध्ये येते पचापच करताना. बायको लाज नाही वाटत स्वतःचे लग्न झाले तरी मुलींचे बॉल पाहता. माझे बॉल नाहीत का, दाबत जा की माझे बॉल. नवरा असं कुठं लिहिलंय की उपास असताना मेनू कार्ड पाहू नये. नवरा तू तर म्हणाली होतीस की रात्रीच्या जेवणात 2 ऑप्शन आहेत, म्हणून इथे तर एकच भाजी दिसते. बायको ऑप्शन 2च आहेत. नंबर 1 खायचं असेल तर खा, नंबर 2 नाही तर बोंबलत जा. बायकोने नवऱ्याला खूप धुतले, कारण त्याने उदबत्ती लावताना बायकोकडे पाहत एवढेच म्हणाले, घरातली पिढा बाहेर जाओ. शिक्षक एका सायंटिस्टचं नाव सांग. गण्या आलिया भट्ट. शिक्षकांनी गण्याला तुडवला. तेवढ्यात एक मुलगा उठला आणि म्हणाला, सर तो तोतरा आहे, तो आर्यभट्ट म्हणतोय. ऋतुजा अगं तुझ्या बॉयफ्रेंडने तुला कसे पचापच केले ते सांग ना. साक्षी मी खूप कंडाला आले होते, मला मारून घ्यायची खूप इच्छा झाली होती. तेवढ्यात माझा बॉयफ्रेंड आला. मी लगेच वेळ न घालवता पटकन माझे पूर्ण कपडे काढले. मी पूर्ण नागडी झाले. माझे भोंगळं शरीर बघून त्याचा केळ खडी झाला. मग मी त्याचा केळ पच हलवून चोखू लागले. नरड्यापर्यंत घालून चांगलंच चोखू लागले. अर्धा तास त्याचं केळ चांगलंच चोखले आणि ओलं करून टाकले. मग नंतर मी पाये फाकून झोपले. माझ्या लाल पपईत त्याने त्याचं केळ कचकन कोंबले व माझ्या तोंडातून आ असा आवाज मोठा निघाला. न थुका लावता त्याने पच झवायला चालू केले. माझ्या पपईतून पांढरं पाणी निघत होते. लघवीच्या पिचकाऱ्या उडत होत्या. एवढं पच होत होता. मी म्हणाले, थुक्का लावून घाल. त्याने थुक्का लावून पुढे मागे त्याची कंबर करत कच पच ठोकू लागला. माझ्या पपईतून पाणी येत होतं. एवढं जोरजोरात ठोकून काढत होता. माझे बॉल पण पच दाबत होता, थुक्का लावत होता. दोघेही घामाघूम झालो, बेभान झालो होतो. मीही त्याला नको म्हणत नव्हते, तोही थांबत नव्हता. खूप वेळ माझी पपई त्याने ठोकून काढली. माझी पपई लालबुंद झाली शिजून. मग माझा कंड जिराला. नवरा अचानक मध्यरात्री जागा होतो आणि जोरजोरात ओरडायला लागतो, माझा गायब झाला. बायको कशाला एवढी पिता, आधी माझ्या चड्डीतून हात बाहेर काढा आणि नीट झोपा. काही गायब वगैरे नाही झालं तुमचं. पुणे महानगरपालिकेच्या एका बस कंडक्टरचे लग्न होते. रात्री झोपेत तो बायकोच्या परकरची नाडी 2दा ओढतो आणि ओरडतो, पुणे विद्यापीठ उतरा. परत ओढतो आणि ओरडतो, शिवाजीनगर उतरा, मनपा उतरा. शेवटी कंटाळून बायको उठते आणि ओरडते, सगळे उतरले, आता तरी तुम्ही चढा. नवरा तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं. बायको काही नको, फक्त
ढेरी कमी करा, नुसती मध्ये येते पचापच करताना. बायको, लाज नाही वाटत स्वतःचे लग्न झाले तरी मुलींचे बॉल पाहता? माझे बॉल नाहीत का? दाबत जा की माझे बॉल. नवरा, असं कुठं लिहिलंय की उपास असताना मेनू कार्ड पाहू नये? नवरा, तू तर म्हणाली होतीस की रात्रीच्या जेवणात 2 ऑप्शन आहेत, म्हणून इथे तर एकच भाजी दिसते. बायको, ऑप्शन 2च आहेत. नंबर 1, खायचं असेल तर खा. नंबर 2, नाही तर बोंबलत जा. बायकोने नवऱ्याला खूप धुतले, कारण त्याने उदबत्ती लावताना बायकोकडे पाहत एवढेच म्हणाले, घरातली पिढा बाहेर जाओ. शिक्षक, एका सायंटिस्टचं नाव सांग. गण्या, आलिया भट्ट. शिक्षकांनी गण्याला तुडवला. तेवढ्यात एक मुलगा उठला आणि म्हणाला, सर, तो तोतरा आहे, तो आर्यभट्ट म्हणतोय. ऋतुजा, अगं तुझ्या बॉयफ्रेंडने तुला कसे पचापच केले ते सांग ना. साक्षी, मी खूप कंडाला आले होते. मला मारून घ्यायची खूप इच्छा झाली होती. तेवढ्यात माझा बॉयफ्रेंड आला. मी लगेच वेळ न घालवता पटकन माझे पूर्ण कपडे काढले. मी पूर्ण नागडी झाले. माझे भोंगळं शरीर बघून त्याचा केळ खडी झाला. मग मी त्याचा केळ पच हलवून चोखू लागले. नरडापर्यंत घालून चांगलंच चोखू लागले. अर्धा तास त्याचं केळ चांगलंच चोखले आणि ओलं करून टाकले. मग नंतर मी पाये फाकून झोपले. माझ्या लाल पपईत त्याने त्याचं केळ कचकन कोंबले व माझ्या तोंडातून आ असा आवाज मोठा निघाला. न थुका लावता त्याने पच झवायला चालू केले. माझ्या पपईतून पांढरं पाणी निघत होते. लघवीच्या पिचकाऱ्या उडत होत्या. एवढं पच होत होता. मी म्हणाले, थुक्का लावून घाल. त्याने थुक्का लावून पुढे मागे त्याची कंबर करत कच पच ठोकू लागला. माझ्या पपईतून पाणी येत होतं. एवढं जोरजोरात ठोकून काढत होता. माझे बॉल पण पच दाबत होता, थुक्का लावत होता. दोघेही घामाघूम झालो, बेभान झालो होतो. मीही त्याला नको म्हणत नव्हते, तोही थांबत नव्हता. खूप वेळ माझी पपई त्याने ठोकून काढली. माझी पपई लालबुंद झाली शिजून. मग माझा कंड जिरा.